कन्नड नगरपालिकेचा निकाल म्हणजे शिल्लेदार जिंकले सेनापती हरले असंच म्हणावं लागेल। पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष संतोष कोले हे स्वतः प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेचे प्रकाश अग्रवाल यांच्याकडून 206 मतांनी पराभूत झाले। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युती करून लढले। त्यांचे एकूण 12 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 भाजपा असे एकूण 15 उमेदवार विजयी झाले। काँग्रेसचे एकूण 6, शिवसेना 3 आणि अपक्ष 1 विजयी झालेत। मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेसने माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वात तसेच प्रचाराचे अचूक तंत्राच्या सहाय्याने पुन्हा एकदा शहरात मुसंडी मारत शेख फरीन बेगम अब्दुल जावेद या 858 मतांनी विजयी झाल्या। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे यांना पराभूत केले। विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शेख फरीन बेगम जावेद यांचे पती शेख जावेद शेख अब्दुल वाहेद हे देखील प्रभाग क्रमांक 10 मध्ये 1723 इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना 876 सारखीच मते मिळाली। शेवटी चिठ्ठी काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मनीषा डोळस यांना विजयी घोषित केले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शेख कमरुनिसा अब्दुल राहूफ या काँग्रेसच्या उमेदवार या अपक्ष उमेदवार अफरीन बेगम आसिफ शेख यांच्यापेक्षा केवळ 1 मताने विजयी झाल्या। सर्वात जास्त मतदान काँग्रेसचे अय्यास मकबूल शहा 1882 मते घेऊन त्यांचे स्पर्धक अपक्ष उमेदवार कुरेशी हसन सिकंदर 116 मते यांना पराभूत केले। निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव तसेच भाजपा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सना मलिक तसेच अखिल भारतीय काँग्रेसकडून खासदार कल्याण काळे, तुकाराम रेंगे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सचिन पवार आदींनी कन्नड शहरात प्रचाराचा झंझावात उभा केला होता। शिवसेनेकडून संजना जाधव यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले होते। राजेंद्र नेवगे, MCN न्यूज, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।